सर्वप्रथम इझिमा एक्सेल काय आहे? तर हे एक सॉफ्टवेअर आहे. जे 1 तासाचे काम एका मिनिटात नाही तर काही सेकंदामध्ये करण्याची कॅपॅसिटी या इझिमा एक्सेलची आहे. एवढं पॉवरफुल सॉफ्टवेअर आहे. आज आपण पाहणार आहोत हे इन्स्टॉल कसे करायचे. तुमच्याकडे कोणीतरी लिंक पाठवली असेल किंवा एखाद्या व्हिडिओची लिंक आली असेल. या लिंकमध्येच तुम्हाला खाली ऑप्शन आलेले आहे. WhatsAppवर जे लिंक येते त्यामध्ये इझिमा एक्सेल खाली लिंकवरून फ्री डाउनलोड करू शकता. ही जी लिंक आहे ही गुगल ड्राईव्हची लिंक आहे आणि याच्या खाली वेबसाईटची लिंक आहे. जर तुम्ही वेबसाईट लिंकला क्लिक केले तर तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल. यात सिम्पल ऑप्शन आहे डाउनलोड इझिमा एक्सेल. याला क्लिक करायचं आणि डाउनलोड स्टार्ट होईल. याला कीपवर क्लिक करा. हे ओपन केल्यानंतर इथे फोल्डर ओपन केलं. हे तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये इझिमा एक्सेल नावाची झिप डाउनलोड झालेली असेल. याला तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता विनझिपने किंवा अदर सॉफ्टवेअरने. आणि ही आपली सेटअप फाईल आहे. हे आहे गुगल ड्राईव्ह लिंक. इथे ऑप्शन आहे गुगल ड्राईव्ह लिंक. याला जर तुम्ही लिंकला क्लिक केले तर तुमच्यासमोर गुगल ड्राईव्ह ओपन होईल. यात सेटअप फाईल आहे आणि इथे व्हिडिओ आहे. आपण जे व्हिडिओ पाहिले आतापर्यंत ते सर्व व्हिडिओ या फोल्डरमध्ये ठेवलेले आहे. ओपन केला तर तुम्हाला इथे मराठी आणि हिंदी येतील. मराठीला क्लिक करा, हिंदीला क्लिक करा आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ त्यात मिळून जातील. आता आपल्याला सॉफ्टवेअर डाउनलोड करायचे त्यामुळे आपण इझिमा एक्सेलचं ओपन केल्यानंतर सेटअप फाईलला क्लिक करणार आणि ही जी फाईल आहे इझिमा एक्सेल EXE हिला डाउनलोड करायची. हे असे इथे डाउनलोड करायचं आणि इथे डाउनलोड एनिवेला क्लिक करा. असा ऑप्शन जर आला तर इथं डाउनलोड अनव्हेरिफाईड फाईलला क्लिक करा. काही सेकंदात ही फाईल डाउनलोड होऊन जाईल. ही तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये इझिमा एक्सेलची फाईल आलेली आहे. तुम्ही फाईल यूट्यूब चॅनलवरून डाउनलोड करा किंवा गुगल ड्राईव्हवरून डाउनलोड करा किंवा वेबसाईटवरून डाउनलोड करा. सगळ्या फाईल सेमच राहणार आहे. सगळे अपडेट व्हर्जन राहणार आहे. ज्यावेळी तुम्हाला ती फाईल प्राप्त होईल आता तिचं इन्स्टॉलेशन करायचं आहे. इन्स्टॉल करताना फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही फाईलला डबल क्लिक करा किंवा राईट क्लिक करून ओपन करा किंवा रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करा. काहीतरी केल्यानंतर तुम्हाला जर अशी विंडो दिसली विंडोज प्रोटेक्टेड युअर PC आणि खाली ऑप्शन आहे डोंट रन, अशा वेळेस तुम्ही मोर इन्फोला क्लिक करा आणि खाली तुम्हाला ऑप्शन येऊन जाईल रन एनिवे म्हणून. याला क्लिक करा. काही सेकंदात तुमच्याकडे ही विंडो येऊन जाईल लायसन ॲग्रीमेंटची. लायसन पुढे रीड करा. सर्व वाचन झाल्यानंतर तुम्हाला आय एस्केप करा आणि नेक्स्ट करा. आता तुम्हाला इथे टाकावं लागेल तुमचं नाव. इथे तुम्ही तुमचं नाव टाका. नाव टाकल्यानंतर ओके केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. कारण तुमचे 1 इयर व्हॅलिडिटीसाठी आवश्यक आहे. आणि ओके करा. आता तुम्हाला एक कोड प्राप्त होईल. हा कोड इथे पण दिसतो आणि खाली पण दिसतो. हा खाली यासाठीच आहे फक्त की आपण याला कॉपी करून WhatsAppला ॲक्टिवेशनसाठी सेंड करू शकतो. म्हणजे तुम्ही असं इथे क्लिक करणार आणि इथे समोरच्या आपल्या नंबरला सेंड करू शकता किंवा हा टाईप करून किंवा याचा इमेज काढून WhatsAppवर तुम्ही सेंड करू शकता. तुम्ही कोड सेट केल्यानंतर तुम्हाला एक रिप्ले कोड येऊन जाईल आणि एक इमेज पण येईल. इमेजमध्ये तुम्ही टाईप करू शकता किंवा रिप्ले कोड जर आला असेल तुम्ही WhatsAppवरून डायरेक्ट असा सेट करून कॉपी करून तुमच्या ॲक्टिवेशन स्क्रीनमध्ये इथे ओके करा आधी आणि या स्क्रीनला तुम्ही तो कोड पेस्ट करा आणि ओके करा. लगेच तुमचं ॲक्टिवेशन सक्सेस झालेलं आहे. ॲक्टिवेशन सक्सेस झाल्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवर एक आयकॉन तयार होईल, एक फाईल तयार होईल. यामध्ये तुमचे ॲक्टिवेशन डिटेल्स राहतील. या प्रकारची फाईल आहे. ही फाईल तुम्ही भविष्यासाठी फ्युचर कम्युनिकेशनसाठी सेव्ह करून ठेवा चांगल्या प्रकारे. यात तुमची एक्सपायरी डेट आहे, ॲक्टिवेशन डेट आहे, ॲक्टिवेशन कोड आहे, युजर नेम आहे आणि मोबाईल नंबर आहे. आता तुम्ही जर एक्सेल ओपन केले तर तुमच्या मेनूमध्ये एक मेनू ॲड झाला असेल इझिमा एक्सेल म्हणून. हा इथे दिसायला लागला इझिमा एक्सेल आणि हे सगळे ऑप्शन तुम्हाला येऊन जातील. हे सर्व ऑप्शन कसे वापरायचे याचे प्रत्येकाचा सेपरेट व्हिडिओ
आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तसेच आपल्या गुगल ड्राईव्हची जी लिंक दिलेली आहे तुम्हाला, त्या लिंकमध्ये एक व्हिडिओ नावाचं फोल्डर आहे, हाऊ टू व्हिडिओ म्हणून, आणि त्यामध्ये सर्व व्हिडिओ सेव्ह केलेले आहेत. तुम्ही डाउनलोड पण करू शकता फ्रीमध्ये, पाहू पण शकता. तर असे हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरणे चालू करा, जास्तीत जास्त वापर करा. तुम्हाला आवडले इतरांना शेअर करा.